वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी, शांतीच्या चरणी, सद्गुरू चरणी मनोभावे नमन करू. आज आपण उपनिषदामधला शांती मंत्र जे असतं त्याच्या शांती मंत्र म्हणजे म्हणताना प्रारंभी आणि नंतर काय म्हणतो आपण? ओम शांती शांती शांती, असं उपनिषदातला मंत्र म्हणून आपण संपवत असतात. तर हे जे शेवट म्हणतो ना आपण शांती मंत्र, शांती शांती शांती, असं 3 वेळा काय करतो? प्रार्थना असते की शांती म्हणजे काय? मागणी आहे, प्रार्थना आहे की काय होऊ दे? सगळं शांत राहू दे असं. पण वास्तविक अशी ही जी काय प्रार्थना मागणी ही कसं वरवरचा अर्थ आहे. खरं काय आहे? ही शांती जी म्हटली आहे ती आपण कमवायची असते, ती आपण प्राप्त करायची. हे लक्षात येण्यासाठी उपनिषदा या मंत्रांच्या शेवट 3 वेळा शांती शांती म्हणतो की मला जीवनामध्ये नक्की काय मिळवायचे. तर अशी ही शांती प्राप्त करायची आहे. पण आता याच्यामध्ये 3 वेळा म्हटलेले म्हणजे काय आहे? 3 वेळा शांती म्हणजे 3 शांती का? त्यामुळे असं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख आपण बघतो की नाही. आणि म्हणून या अध्यात्मशास्त्र जे आहे त्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याला ही जी सगळी दुःख माणसाला अनुभवायला येतात त्याला ताप म्हणतात. आणि दासबोधामध्ये समर्थांनी या तापाचं वर्णन केलेलं आहे. 3 ताप सांगितलेले: आध्यात्मिकता, अधिभौतिकता आणि अधिदैविकता. अशा ह्या तिन्ही तापाचं खूप सविस्तर वर्णन दासबोधामध्ये खूप ओव्यात सांगितलेले. आता आध्यात्मिकता म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे शरीर, शरीरातून होणारे जे सगळे दुःख आहेत, आजार आहेत, त्याला आध्यात्मिकता असं म्हणतात. मग त्याच्यात खूप यादी दिली आहे. ताप येणं, खरून होणं, काय काय कितीतरी, म्हणजे आपल्याला किती माहित नाही एवढे सगळं समर्थांनी आजाराची सगळी नावं दिलेली आहेत. तर म्हणून त्याला काय, त्या दुःखाने मनुष्य काही ना काही आता बघतोच आपण, शरीराला काही ना काही होतच असतं की नाही. तर त्यामुळे दुःख होतच. शरीर जर व्यवस्थित असेल तर काय असतं? आपण व्यवस्थित असतो. पण शरीराला जरा काही नीट होत असतं आणि महिन्यातून आपण बघतो की 1-8 दिवस अगदी छान असतं, बाकी काही ना काहीतरी होतच असतं शरीराला. म्हणजे असा त्या तापाने पोळला जात असतो मनुष्य. दुसरा ताप म्हटलेला आहे आधी भौतिक. भौतिक म्हणजे काय? भूत. भूत म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे पंचमहाभूतांचं हे सगळं जग झालेलं आहे. म्हणून त्या जगाकडून होणारे जे दुःख, जे ताप, त्याला काय म्हणतात? अधिभौतिक ताप. आणि तिसरा ताप म्हटला अधिदैविक, म्हणजे दैवाकडून होणारा. अशा 3 हे ताप सांगितलेले आहे. आणि म्हणून या तिन्ही तापांची शांती होणं आवश्यक आहे.
असं आपल्याला उपनिषदातून सांगितलं जातं की आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक म्हणून या 3 वेळा शांती शांती म्हटलेलं असतं. तिन्ही तापांची शांती काय करायचंय, माणसाने आपल्या प्रयत्नाने करायची आहे. तर मग आता असं लक्षात येतं की आता हा शांती मंत्र आहे, ही प्रार्थना आहे, आणि प्रार्थनेतून सुचवलंय प्रत्येक जीवाला की अशा प्रकारे तू काय कर, या जीवनामध्ये तिन्ही तापांची शांती कर. मग आता आता शांती तर करायची आहे, पण आता कशी काय करायची हे पण कळायला हवं ना, की कमवायची आहे ही शांती मला, म्हणजे खरं जीवनामध्ये काय कमवायचं आहे, तर शांती कमवायची आहे. मग आता त्याच्यासाठी काय, मुळापर्यंत जावं लागतं ना. असं म्हणतात मुले कुठा राहा, म्हणजे मूळ काय आहे, मूळ कळलं तर ते शांती करता येतील ना आपल्याला त्या तापांची. तर आता एक एक आपण बघूया की पहिलं आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. आध्यात्मिक तापाची शांती, त्याचा मूळ कुठे मग, तर त्याचा मूळ म्हटलेला आहे की मी देव आहे. हा जो काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे माणसाला, किंवा त्यालाच म्हणतात अध्यास, देहाध्यास, देहाचा अध्यास, म्हणजे मी देव आहे हे वाटतंय, हा जो आहे हा भ्रम आहे, हे मूळ आहे या आध्यात्मिक तापाचं. आता वास्तविक काय, आपल्याला कोणाला अशी कल्पना नसते की मी देह नाही, मी देह इतकं घट्ट रुतलेलं आहे. आता वास्तविक आपण सगळेजण, कितीतरी लोक आता शास्त्राची कास धरता, संतांच्या संगतीत बसून कळाल तरी लागतं की काय आहे म्हटलेले, की हा देह जो आहे तो पंचमहाभूतांचा आहे, अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. आता असा हा सगळा पंचमहाभूतांचा उत्पन्न झाला, काही काळ टिकतो आणि नाश पावतो. असा देह काय कसा आहे, की माऊली म्हणते देह ही हाडांची मोडी, शेखी जाईल पंचत्वा, हाडांची मोडी आहे. मग आता अशा संत संगतीत कळायला तरी लागतं एवढं, नाहीतर इतकं अज्ञान असतं माणसांचं की त्यांना हे काहीच माहीत नसतं. हा देहच काय तो सत्य, हा देहच काय तो खरा, आणि तोच मी. त्याला जरा काही झालं की मला झालं. तर म्हणून हा जो भ्रम आहे तो भ्रम काढणं, जो तो भ्रम केला तर काय होईल, या आध्यात्मिक तापाची शांती होते. म्हणून हे जे देहाला जे जे दुःख होतं ना, ते काय वाटतं, मलाच होतं, म्हणून देह जाणार म्हणजे मीच जाणार. मोठे मोठे आपण बघतो ना, आता हे मशीन आहे खरं देह म्हणजे, त्याच्यामध्ये काय काय किती किती प्रकारचे रोग आहेत हल्ली निघाले. मानसिक लगेच किती होतं, घाबरून जातो. अगदी म्हणते ना की माझी मैत्रीण 35 वर्षाची असेल, त्यावेळेस तिची पाठ वगैरे दुखत होती, हिस्टेरी काढल्या, काय कळलं स्पॉन्डिलिसिस आहे, थोडंसं जीव झाली. बापरे, इतकं हे झालं, बापरे, म्हणजे आता माझ्या देहामध्ये, का म्हणजे मलाच आजार झाला, त्यामुळे असं काय काय बैचन झालं. आतापर्यंत काही नव्हतं, आणि आता हे काय काय आलं, कोणी काय कोणाला शुगर निघाली, बापरे, म्हणजे काय मलाच हे झालं सगळं. त्यामुळे किती धसका घेतात, किती वेळा कॅन्सर वगैरे त्यांनी तर किती धसका घेतात की बापरे आता कसं काय सगळं. म्हणून काय आहे, अशा या चुकीच्या समजुतीतून शास्त्र आपल्याला बाहेर काढतं आणि सगळं म्हणतं की हे सगळं देहाला होतंय, हे सगळे देहाचे ताप आहे. आणि म्हणून काय करायचंय की हे मूळ हे लक्षात घ्यायचं. दुसरे जे आहे जो आहे अधिभौतिक ताप, त्याच्यामध्ये काय असतं की दिसणार हे सगळं जग काय वाटतंय, सत्य वाटतं, आणि सत्य वाटतं त्यामुळे त्याच्यातून जी जी सुख दुःख मला मिळतात, म्हणजे तर ती सगळी काय आहे आपल्या अंगावर ओढवून घेतो. मग आता त्या भौतिक याच्यामध्ये लोकांकडून बाहेरच्या याच्यातून होते,
मग आता त्यामुळे काय किती किती दुःख होत असतं ना माणसांना. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अशी ही काय त्याला म्हणतात जगत सत्यत्व भ्रांती. जग सत्य आहे ही हा भ्रम झालेला आहे. तो भ्रम केला की ह्या तापाची शांती होईल. आणि तिसरा म्हटले अधिक दैविकता. हं? दैविक म्हणजे काय? दैवानी. आता दैवानी म्हणजे काय होतं की जेव्हा हे शरीर आहे, हे शरीर आता सोडून जातं या जगातून, पण ते सोडून जातं म्हणजे काय? देह तर इथेच असतो. त्याच्यामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे त्याला लिंग शरीर म्हणतात. तिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वासना सगळं आहे. त्या घेऊन काय आहे तो जीवात्मा जात असतो. मग आता त्या वासना घेऊन जातो. त्या वासनाप्रमाणे काय होतं त्याला जे जे यमलोकामध्ये सहन करायला लागतं जे ताप, नरक यातना त्याला असं वर्णन केलेलं आहे. काय अधिदैविक त्याच्यामध्ये केलेले कितीतरी नरक सांगितलेले. कुंभी कुंभी पाप रौरव नरक असे कितीतरी भागवतमध्ये 23 नरक सांगितले की तुम्ही जसे जसे इथे कर्म केले ज्या ज्या वासना राहिल्या त्याप्रमाणे काय होतं की त्यानंतर ते कारण भोगायला लागतात. कारण का? मोक्ष मिळाला नाही. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हा ताप काय करायला लागतो? सहन करावा लागतो. आता हे आपण 3 तापांचं स्वरूप बघितलं. आता त्याच्यामध्ये काय करायचं मग की विचार करायचा आहे. विचार हे काय मोठं साधन सांगितलेलं आहे. आणि या विचाराच्या माध्यमातून निवड करायला शिकायचं सारखं की मी आणि माझं. असं जेव्हा काय आहे निवड करतो तेव्हा लक्षात काय येतं की आता निवड करायची आहे पण आता मला माझी नाही करता येत. म्हणून तत्वज्ञानात समजून घ्यावं लागतं की जसं नामस्मरण करतो तसं त्या जोडीने तत्वज्ञान पण समजून घेणं खूप आवश्यक असतं. तरच आपल्याला व्यवस्थित पद्धतीने विचार करता येतो. मग आता त्याचं तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं? ग्रंथांमधून तत्वज्ञान म्हणजे काय की ग्रंथांमधून हे संत सगळं आपल्याला समजवतात की तू म्हणतोस की मी म्हणजे देह आणि हे सगळं काय माझं, माझं माझी संपत्ती, माझं हे. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे? दोन आले ना की मी आणि माझा देह, मी आणि माझं घर. दोन आलं की नाही? म्हणजेच काय? मी वेगळा आहे की नाही आणि माझा देह वेगळा आहे. हं? मी वेगळा आहे जसं आपण मी वेगळं माझं घर वेगळं हे आपल्याला कळतं. हं? मी वेगळी आहे ही माझी साडी वेगळी वेगळी. हं? पण मी वेगळा आणि माझा देह वेगळा हे लक्षात येत नाही. आणि म्हणून असं काय आहे समजून घेतलं आणि त्यानंतर काय आहे हळूहळू हळू करता करता सतत संस्कार होत गेले ना की आतमध्ये जे देह सत्यत्वाचे संस्कार आहेत ते कमी होतात. की मग काय होतं लक्षात नाही देह हा गौण आहे. असं लक्षात आलं की हळूहळू काय होतं आतमध्ये रुजावं लागतं. आणि रुजायला लागलं की मग देहाला काही झालं तरी काय आहे साक्षीपणे बघता येतं. ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणून हा असा काय करायचा विचार करायला शिकायचं. विवेक त्याला म्हणून समर्थांनी काय म्हटलं विवेक. दुसरं काय आहे हे जग आहे. आता हे जग सारखं दिसणारं जग आहे. आपण काय म्हटलं जग सत्यत्व ना जग सत्य आहे असं वाटतंय आपल्याला सगळ्यांना वाटतं. पण आपल्याला शास्त्र काय सांगतं संत काय सांगतात की हे जे दिसणारं जग आहे ते सारखं बदलतं. सकाळ होती ती गेली ना दुपार पण गेली आता संध्याकाळ आली. या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या बदलताना ही जी चादर आहे ही आता अशी दिसते पण अजून 1-2 वर्षांनी काय होईल ती जुनी होऊन फाटणार आहे, संपणार. या खुर्च्या नवीन दिसत आहेत पण काय होणार आहे त्या तुटणार आहे, टाकून देणार. अशी सगळ्या वस्तू अगदी काय माझ्या देहापर्यंत
हा देह पण काय दिसतो जातो, कारण हा पण पंचमहाभूतांच आहे, हे सगळं जग पण पंचमहाभूतांच आहे. आणि म्हणून हे काहीही खरं नाही. पटतं की नाही आपल्याला? असं लक्षात आलं पटतं की हे सत्य नाहीये. मग सत्य काय आहे? की जे त्याला सत म्हणतात, की जे कधी बदलत नाही, ते कधी नाश पावत नाही, आणि त्याच्या आधारावर हे सगळं जग गतिमान झालेलं आहे. असं ते शाश्वत तत्व आहे, तेच फक्त सत आहे. आणि बाकी हे सगळं कसं आहे, बदलणार आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात, मिथ्या. आपल्याला ऐकून माहित होतं मिथ्या मिथ्या, पण का मिथ्या हे कळलं ना की मग लक्षात खरंच असंच आहे. मग काय करायचं, अवलोकन करत राहायचं रोज, की आपल्या समोर जेवढ्या वस्तू आहेत घरातल्या, माणसं आपण बघतो किती आली किती गेले, वस्तू पण किती घेतल्या होत्या किती गेल्या, नवीन घेतल्या, असं ह्या जगाचं स्वरूप आहे. हं? आणि म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. आणि म्हणून त्याची काय करायची, त्याचं ममत्व कमी झालं की काय होतं, त्या वस्तू आल्या गेल्या तरी सुख दुःख होत नाही. आणि असं झालं नाही म्हणजे मन शांत राहतं. शांती का हरवते, कारण या सगळ्या सुखदुःखामध्ये सारखं आपण काय असतो, फिरत राहतो. म्हणून आता तिसरी जे म्हटलेलं आहे की अधिदैविक, त्याच्यामध्ये काय वासना आहे. वासना संपल्या की काय होतं, या अधिदैविक तपाची शांती होते. हे सगळं काय आपल्या जीवनाला अत्यंत निगडीत आहे, हे सगळं समजून घेणं. कारण हा देह खरा नाहीये, पण याच्या बरोबर ज्या वासना आहेत त्या सगळ्या अर्धवट राहतात, आणि त्याच्यासाठी पुन्हा काय दुसरा देह घ्यावा लागतो. आणि म्हणून त्याच्या वाट्याला परत काय येतं, या देहामध्ये जे जे तुम्ही कर्म केले, चांगले वाईट पाप कर्म असेल, ते काय येतं त्याला, त्याच्यासाठी नरक यातना भोगाव्या लागतात. असं हे काय आहे. म्हणून चक्र चालत राहतं. म्हणून त्याच्यासाठी शांती मंत्रात आपल्याला अगदी प्रकर्षाने सांगतात की काय कर, या सगळ्या तापांची शांती कर. तुला हा देह मिळाला आहे ना मनुष्य, याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी काय करायचंय, तत्वज्ञाना समजून विचार करायला शिकायचं. आणि त्याच्यासाठी म्हणजे त्या आता हे समजून तर घेतलं आपण, आता हे एकदा समजून घेऊन नाही झालं. म्हणून ते काय, रोज अभ्यास म्हटलेले, रोज काहीतरी संतांच्या संगतीत काहीतरी ग्रंथांचं अध्ययन रोज करावं. निदान गीता तरी रोज थोडी काही करावी, की त्याच्यामुळे काय होतं, विचार करण्याची दृष्टी विकसित होते. आणि मग आतमध्ये ते असं उलगडायला लागतं. आणि लक्षात येतं आपल्याला की 10 वर्षापूर्वी पण आपल्याला हे काहीच नव्हतं कळत, पण इतकं श्रवणाला येऊन येऊन आता काय खूप गोष्टी कळायला लागल्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्या ज्या वेळेस आता आपल्या जीवनामध्ये प्रसंग तर येतातच, जीवन असंच आहे सुखदुःखाने भरलेलं. मग आघात होतात, संकट येतात, त्यावेळेस काय असतं, हे जे सगळं कळलेलं आहे ते तिथे काय आहे, वापरायचं असतं. त्यालाच म्हणतात विवेक. व्यवहारात पण काय आहे की किती मनुष्य शहाणा होतो ना, शिकता शिकता अनुभवाने आपण म्हणतो ना, कसा शहाणा होतो. आणि मग विचारपूर्वक काय करायला लागतो, तो सगळं निर्णय घ्यायला लागतो. तरुणपणी काय असतं, घाई गडबडीमध्ये भराभरा कसे निर्णय घेतले जातात, त्याच्यामुळे काय काय समोर भोगावं लागतं. पण आता काय होतं, आता व्यवहारामध्ये खूप विचारपूर्वक निर्णय, कारण कळलेलं असतं. तसं इथे पण जसं जसं अभ्यास करून सगळं कळतं, तसं काय आहे, हा विवेक आतमध्ये बाणायला लागतो. आणि हा बाणवून घेण्याची ही जबाबदारी प्रत्येकाची असते, की आपल्याला जे कळलंय ते आपण काय तेव्हा वापरायला शिकायचं आहे. नाही तर आपण नेहमी बघतो की कळलेलं असतं, पण वेळ आली ना की काय लक्षात नाही राहत. एक आमच्या मैत्रीण भगिनी होती, ती इतका सगळा अभ्यास करायची, इतकं सगळं काय शास्त्राचा अभ्यास, स्वतः वर्ग घ्यायची सगळं. पण जेव्हा तिच्या पतींचं निधन झालं,
हलून गेली अकांड तांडव. म्हणजे काय होतं, असं होतं की माहीत असतं, पण जेव्हा आपल्या वेळ येते ना, तेव्हा काय होतं, ते विवेक राहत नाही. की अरे बाबा, प्रत्येक जण येतो जातो, त्याचं ठरलेलं तेव्हा तो जाणार आहेच. काय, कोणी पुढे मागे, हे सगळं ऐकलेलं असतं, कळलेलं असतं, पण आपल्यावर वेळ येते ना, तेव्हा आपण विसरतो. म्हणून इथे सांगतात की अशी शांती मिळवायची असेल तर हा विवेक आतमध्ये सारखा काय करावा लागतो, सांभाळून ठेवायला लागतो. एक असं उदाहरण की आता आपण लग्न होतात, तिथे तेव्हा काय आधी वाङ्मय वाङ्निश्चय म्हणतो. हं? वाङ्निश्चयामध्ये काय असतं, त्या दिवशी आमची मुलगी तुम्हाला दिली, काय असं सांग, आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय लग्न लागतंच. वाग्निष्ठ श्रीमंतपूजन आपण म्हणतो ना, त्याच्यात ते वाग्निश्चय असतो. म्हणजे व्यवहारामध्ये 100 झाले ना, तर 99 लग्न लागतातच. एखादंच कुठे तुटत असतं. पण इथे परमार्थामध्ये काय होतं, हा वाङ्निश्चय झाला म्हणजे वाणीने, काय वाणीने केलेला निश्चय. आता वाणीने निश्चय काय झालेला आहे की किती जण मंत्र घेतात, किती जण त्यांना सांगण्यात येतं का की तू कोण आहे, सोहम, तू आत्मा आहेस. हा वाणीने निश्चय करून घेतला. पण कधीच काय होतं, इथे जीवाचं शिवाशी लग्न कधीच लागत नाही, एखाद्याचंच लागतं. व्यवहारात काय आहे, एखाद्याचंच लागत नाही. आणि इथे काय होतं, एखाद्याचंच लागतं, 99 काय होतात, मोडतात. कारण काय, कारण गीता म्हणते मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् तदसिद्धये. एखादाच काय आहे असा विवेक धरून पुढे जात राहतो की नाही मी तोच आहे, आणि त्या दिशेने वाटचाल करत राहतो. तर कारण काय असतं की तेवढं गरजेचं नाही वाटत. म्हणून संत आपल्याला असं जागं करतात की आपल्याला जेवणाची गरज वाटते की नाही, सगळ्या गोष्टींची गरज असते. पण इथे काय आहे, अशा प्रकारे अभ्यास करावा, थोड्या वेळ नामस्मरण करावं, शांती कशी मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही वाटत. आणि म्हणून काय होतं, म्हणून काय कधी जीवाचं शिवाशी लग्नच नाही लागत. म्हणून गरजेच्या आधी काय झालं, विषय झाला एवढं कळलंच पाहिजे की नाही मला हे हवंच आहे. कारण खरं काय आहे, शांती मिळवली तर सगळं काय होतं, हे सगळं जन्म मरणात ते संपून जातं, शांत होऊन जातो. पुन्हा जन्म नाही, पुन्हा गर्भवास नाही, काही नाही. म्हणजे किती खरं गरजेचं आहे आपल्या. पण हे काय, कोणी नीट समजावून दिलं जात नाही, कोणी नीट सांगितलं जात नाही, त्यामुळे लक्षात येत नाही. आणि म्हणून काय आहे, संत म्हणतात की हे तुझ्या खरा. म्हणून म्हणतात किती जण आता आमच्या परवा येत होते मी घरी, आमच्या तिथे समोरच राहणारे डॉक्टर आहेत, त्यांची मुलं डॉक्टर सगळं सुसंबंध म्हणजे चांगली फेऱ्या मारत होते. ते खूप ड्रॉइंग खूप छान काढतात. ते काय मोठे मोठे असे छान हे फ्रेम बनवतात, काड्या बिड्या काय लावून काय म्हणजे जवळजवळ 30,000 ती विकली जाईल अशी सुंदर बनवतात. तर आता बनवली होती, मला टाकलं होतं त्यांनी, तर मी भेटले तर म्हटलं छान होतं तुमचं ड्रॉइंग. हो म्हणे की धन्यवाद. म्हणे काय हो, वेळ जातो ना तेवढाच, नाही तर काय वेळच नाही जात म्हणे. काय करणार, का म्हटलं तुम्हाला काही वाचनाची वगैरे आवड नाही? नाही, मला असं काही आवडत नाही, मला वाचन विचन काही आवडत नाही, मला मी फक्त हाच मला छंद हे. आणि म्हणून इतका कंटाळ होतो म्हणे, दिवसभर करायचं काय असं होतं. म्हणून मग मी आपल्या हे करत उठले, एवढे पेंटिंग केले काय, काही नाही म्हणे, आहेत खोलीत सगळे आहेत. आता आपल्या नंतर मुलांना काय करायचं ते करतील, मी आपला वेळ द्यायचा म्हणून करतो. म्हणजे असं लोकांचं असतं की काही म्हणजे ही आवडच नाही, रुचीच नाही वाटत काय. म्हणून तर की खरं जे माझ्या जीवनाचं खरं साध्य आहे की ज्यांनी माझी ही सगळी पुढची आहे थांबणार आहे. आणि आता पण ह्या जीवनात इतकं शांतीने जगता येतं, इतकं छान जीवन जगत असतं. आपल्याला माहिती आहे आपण किती उद्विग्न असतो, किती अस्वस्थ असतो, थोड्या थोड्या गोष्टीने होतं की नाही. पण ते सगळं होत नाही. म्हणजे आत्ताचं जीवन पण छान होतं, आणि पुढचं पुढे तर काय आहे,
पुढे नाहीच, ते सगळं वाटा संपून जातात. मग असं इतकं गरजेचं असताना त्याला काय म्हणतात, दुय्यम स्थान दिलेलं आहे. जमलं तर आपलं काहीतरी करा, हरिहरी करायचं. आता काय रिटायर झाले ना, हरिहरी करतो जरा पण असं. म्हणून काय होतं, हा विवेक कळलेला नाही. एक तर काय असतं, आधी कोणीतरी आता काय होतं, खूप आघात आले, संकट आले की मग कुठेतरी वळतात इकडे, चला बाबा गीते काय गीता तरी वाचूया जरा, कोणी म्हणतात शांत वाटतं म्हणून. असं करून काय आहे, याला लागतात जरा. मग करता करता ऐकता ऐकता बघ चांगलं वाटायला लागतं, पटायला लागतं. आणि मग काय होतं, हो छान आहे छान आहे. पण तेवढं काय आहे, ते आतमध्ये बोललेलं नसतं. तर समर्थ म्हणतात, नसतं त्या होता सवयी जाते. निघून जातं ना, इकडून बाहेर गेलं की काय होतं, काय ऐकलं गेलं, सुरू. आता घरी जाऊन हे करायचंय ते करायचंय, मग ही सिरियल बघायची, मग हा मुलगा आला असेल मग जेवायचंय, मग काय होतं, ते विसटून जातं. म्हणून खरं काय पाहिजे की जे ऐकले ते चिंतन करत करत घरी जायचं. घरी पण काय आहे, सगळ्यांच्या घरी पण ते पुन्हा पुन्हा आठवायचं. तर काय होतं, त्याला मनन म्हणतात. तर ते आतमध्ये असं मुरायला लागतं. म्हणजे आतमध्ये पाझरतं, झिरपतं असं म्हणतात ना, त्याच्याशिवाय मुरत नाही ना. आणि मग काय होतं की अशा प्रकारे सारखं सारखं, आणि ते काय एकदा ऐकून नाही होत असेल, आपण विसरतो की नाही. आता घरामध्ये किती धूळ वगैरे होते, रोज रोज साफ करायला लागतं. तसं ह्या काय, ह्या देहामध्ये देहरूपी घरामध्ये सारखी धूळ साचते. काय, काम क्रोध विकार यांची त्याला धक्का नसते. सारखा काय करायचं, अभ्यास करायला लागतो, नामस्मरण करायला लागतं, परत परत तेच वाचायचं, परत परत तेच आहे. पारायण का करतात, पुन्हा पुन्हा काय आहे, त्याच्या सान्निध्यात बसायचं. की अशा केल्याने काय होतो, विवेक हळूहळू आतमध्ये वाढतो. मग आता आपण बघू, आता हे लक्षात आलं आपल्याला, 3 ताप आणि 3 शांती. मूळ काय ते बघितलं. आता एक पहिला आध्यात्मिक ताप की आध्यात्मिक तापामध्ये आता आपण काय करतो की मी आणि माझं शरीर, ही जी काय झालेली आपली जी गैरसमजूत झाली आहे ना, की मी म्हणजे शरीर. त्याच्याऐवजी लक्षात काय घ्यायचंय, मी आणि माझं शरीर, म्हणजे माझं शरीर वेगळं आहे आणि मी वेगळं आहे. म्हणजेच काय आहे, मी म्हणजे देव आहे वाटते, हे खरं नाहीये. असं काय संत सांगतात. त्याच्यावर श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा आणि ते घट्ट आतमध्ये धरायला शिकायचं. मग आता असं एकदा कळलं, लक्षात मनात हे झालं की मग आता देहाला काय होईल ते साक्षीत्वाने बघायचं. असं करत गेलं तर हळूहळू काय होतं की त्याची जी तीव्रता आहे की माझ्या देहाला असं झालंय, हे कमी भागून जात. म्हणून आता तुकाराम महाराजांना किती त्रास होते, किती संकट होते, किती गरिबी होती, तरी पण काय त्यांचा विवेक झालेला होता. आणि म्हणून ते म्हणतात, दुःख औषधाला एवढं पण नाहीये जीवनात, ते चालतंय. वास्तविक त्यांचं जीवन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि ते म्हणतात की दुःख औषधाला पण नाहीये. आणि आपण काय म्हणतो, आपलं सगळं चांगलं, तुमचा अर्थ दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. आणि म्हणून काय करायचं आहे की असं गंभीरतेने हे सगळं समजून घ्यायचं की आता देहाचा अध्यास म्हणजे काय झाले की देह म्हणजे मीच, असा जो काय झालेला आहे, मला भ्रम झालेला आहे. त्याच्यानंतर मी काय करायचं, अशा या तत्वज्ञानाचा अभ्यास करत करत समजून घ्यायचं. तर एक छान एक युक्ती आहे की आता पहा, आपल्या डोकं दुखायला लागतं. डोकं दुखतं काय म्हणतो, माझं ना डोकं खूप दुखतंय, पाय दुखत असतात, माझे ना आज भयंकर पाय दुखतात. काय म्हणतो आपण, माझे पाय दुखतात, ते माझं डोकं, मी दुखतोय असं म्हणतो का आपण? हा हा मी मी दुखतो नाही म्हणत, माझे पाय म्हणजे काय आहे, पाय वेगळे आहेत आणि मी वेगळं आहे. मग अशा वेळेस हे लक्षात आल्यावर काय, हे बोलायला शिकायचं. प्रत्येक आपल्या अवयवांशी बोलायचं, असं आपल्याला काय आहे शास्त्र सांगतं.
मग त्याला म्हणत हे बघ, डोकं दुखतंय त्यांचं आपण बघतो, डोकं दुखतं ना, सगळं काही करत नाही माणसं, झोपून जातात. काय डोकं दुखतं म्हणजे भयानक, अख्खा दिवस काय आहे झोपून राहायचं, काही नाही. तेच जर तुम्ही काय आहे, डोकं दुखतंय पण त्याला गोळी द्यायची, त्याला बाम लावायचा, काही थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आणि आपल्या आपल्या जे काय काम आहे ते सगळं करत राहायचं. तर लक्षात येतं पण तेवढं दुखत नाही. आणि ते पाऊल करून झोपलो ना आपण, इतकं दुखतं बापरे, सहन होत नाही, सहन होत नाही. म्हणून असं म्हणजे की त्याच्याकडे काय आहे, शांतपणे साक्षीपणे बघायचं, त्याचं सगळं करायचं, असं नाही दुखतंय म्हणून त्याचं औषध पाणी सगळं करायचं, पण मग काय त्याला त्याचं महत्व त्याला द्यायचं नाही. आता उदाहरण सांगते, कबीरांचं उदाहरण आहे की एकदा ते रामनामामध्ये मग्न बसले होते आणि त्यांच्या पोटरीला कुत्रा चावून गेला, त्याच्यामधून रक्त येत होतं. ते काय, ते त्यांच्या मग्न आहे. कोणीतरी जात होता, त्यांनी त्यांना हलवून सांगितलं, अरे तुमचे जे रक्त वाहतंय, ते काय म्हणतात, वो कुत्ता जाने वो पोटरी जाने. इतकी अवस्था येऊ शकते, असं ह्या उदाहरणातून आपण हे लक्षात घ्यायचं की जेवढं आपण त्याला काय करू, असं उरवाळतं ना, मला हे होते, मला लोक डोकं दुखते का, अरे बापरे, की अजून काय चक्रवृद्धी त्याने म्हणतो ना, तसं जास्त दुखतं. खरं ते एवढंच असतं, एखादं लागलं ना, अरे बापरे एवढं लागलं तुम्हाला, रक्त येते, असं होते, काही लोक डॉक्टरकडून असं की आपल्याला थोडंसं दुखत तरी जास्त काय केवढं झालंय आपल्याला असं वाटतं. म्हणून इथे म्हणतात की अशा प्रकारे देहाचं जे तादात्म्य आहे ते काय अशा पद्धतीने काय कमी करता येतं. आता किती वेळा म्हणजे म्हणून म्हणजे देहाला काही होत असेल त्याला सगळं करायचं, पण मग नंतर काय करायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपले आपले नित्य नेमाने व्यवहार करत राहायचे. आता त्यांना नोकरी करतात ही मुलं सगळी, करावंच लागतं काम. डोकं दुखतं म्हणून सुट्टी टाकून झोपून जाऊन चालेल का, नाही चालेल. दिवसभर तिथे सगळं काम करत बसायला लागतं, म्हणजे त्या डोक्याकडे काय आहे, दुर्लक्ष करायला लागतं, गोळी घेऊन पण काय काम करत राहायचं. अशी काय करायचे, अशी देवाला सवय लावायची की त्याला काय सारखं गुणगारत बसायचं नाही. आता दुसरं आता आहे की जेव्हा आपण हे स्थूल देहाचं झालं, सूक्ष्म देह आहे आत्मदेह, त्याच्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, प्राण आहे. मग आपण ते पण काय म्हणतो, आज मग माझ्या मनाला अजिबात बरं वाटत नाही. कधी म्हणतो माझ्या बुद्धीने आज काय सुंदर निर्णय घेतले म्हणून आज याचं घबराहट झालं. मग काय म्हटलं, माझ्या बुद्धीने, माझ्या मनाला, मग म्हणतो आज माझे प्राण इतके कासावीस होतात, ते मला काही असं की गरमी आहे, काय नुसतं व्याकुळ होतंय. मग म्हणजे माझे प्राण, म्हणजे बोलताना आपण बोलतो पण वागताना परत काय होतं, ते मीच असं होऊन जातं. म्हणजे थोडीशी ही काय आहे आतमध्ये जाणीव आहे प्रत्येकाला, अंधुके पडते. आणि म्हणून मग ती काय करायची आहे, हा असा अभ्यास करून हे सगळं समजून घेऊन ती फुलवायची. आणि जशी जशी ती फुंकर घालून फुलवतो की नाही, तशी ती काय हळूहळू हळू त्याला समजवून द्यायचं विचाराने की अरे हे काय आहे, अशा प्रकारे खरं ते तू नाहीयेस, हे तुझे सगळे अवयव आहे, हे मन, हे सगळे इंद्रिय आहे, तू त्याच्यापेक्षा वेगळा आहेस. आणि अशा हळूहळू अंतःकरणाला, म्हणून मनाचे श्लोक का सांगितले एवढे, मनाला असं समजावं लागतं. तसं समजवता समजवता हळूहळू चुकीच्या गोष्टी उडत जातात आणि मग आपल्याला कळायला लागतं काय सुंदर शास्त्र आहे. कळायला लागतं ना तसं का, अगदी तो ग्रंथ असा तुकाराम गाथा सुरुवात केली, करता 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 मग 4:30 अभंग कधी होतात कळत नाही, इतकी थोडी लागत जाते. आणि काय सांगितलंय, हा काय सांगितलंय असं वाटतं एक 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 अभंगातून. मग हा काय काठावरचा आनंद असतो, हे आपण श्रवण करतो ना, त्याच्यातून हे छान कळतं ना, तो काठावरचा आनंद आहे, त्याचा अनुभव आला ना, काय आनंद आहे हे संत आपल्याला काय करतात, दाखवतात. म्हणून हे सगळं असं
सांगितले की हे नुसतं ऐकायचं, नुसता अभ्यास करायचं, पंडित होण्यासाठी नाही. आता गीतेचं काय सगळेजण काय खूप कंठस्थ करतात, पण त्याचा हेच माहीत नाहीये, अर्थच माहीत नाही. आणि गीता मला काय सांगते? जीवन ब्रह्म ऐक्य सांगते. संपूर्ण गीतेत ते सांगायचंय की तू काय आहे, तू ब्रह्म आहेस, जीवभाव सोड तू. पण हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे काय होतं, संपूर्ण गीता कंठस्थ 21,000 घेऊन आलो आम्ही. म्हणजे काय झालं, पंडित येतं. पंडित असं म्हणतात, पंडित झालं ना की ब्रह्मराक्षस होतं. पण ते जर काय ते कळलेलं तत्वज्ञान जीवनात उतरवलं तर काय होतं, केवढं मोठं वैभव प्राप्त होतं मोक्षाचं. आणि म्हणून वास्तविक असा हा जो देह आहे, तो देह खरा काय आहे? देह म्हणजे मी नाहीये. आता एक उदाहरण घेऊ, एक कर्जबाजारी असतो. आता त्याला इतकं कर्ज झालं, त्याला वाटतं आता मी काय फेडू शकणार, आणि त्यामुळे तो काय करतो, गाडीच्या रुळाच्या तिथे आत्महत्या करतो. आता ज्यांच्याकडून कर्ज घेतलं असतं ना, त्यांना कळतं, तो येतो तिथे बघतो, अरे म्हणे हा सुटला माझ्या हातातून, असं म्हणतो. सुटला कुठे? तो पडलाय ना समोरच, देह तर समोरच पडलाय. म्हणजे देह खरा नाहीये ना, सुटला कोण? दुसराच होता तो. असं लक्षात घेतलं की काय येतं. म्हणून हे समजून हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे, शास्त्रामधून असा ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळतो. जसं एक उदाहरण, एक दोरी पडली, वेडी वाचल्या, अजून प्रकाश आहे, काय वाटतं, अरे सावली, किती घाबरायला होतं, काय काय होतं. पण तेवढ्यात कोणीतरी बॅटरीचा प्रकाश टाकला, मग अरे तर दोरी आहे, सगळं काय होतं, भय निघून जातं. तसं शास्त्र आपल्याला प्रकाश देतो ज्ञानाचा, की खरं काय आहे. आणि खरं काय हे कळलं ना की मी म्हणजे शरीर नाही, ते माझं शरीर आहे, मी वेगळं आहे. तर ह्या शरीराला काही झालं तरी त्याच्यातून काय होतं, भय वाटत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे सतत जे म्हणतात ना की आता आपल्याला इथे श्वास चालू आहे, लक्ष आहे का आपलं दिवसभरात, जाते का लक्ष तिथे, घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय, आणि सारखा जो म्हणतोय सोहम, मी आहे, मी आहे, सारखा तो, सारखा आपल्याला, पण आपल्याला कुठे लक्ष आहे त्याच्याकडे ऐकण्यासाठी. आपण आपल्याच नादात आहे, माझं असं, माझं तसं, माझं हे नाही झालं, माझं ते नाही झालं. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतो सारखं तिथे लक्ष ठेव की तो चाललेला आहे ना, तोच खरा आहे. आणि हे सगळं जे आहे ना, ते सगळं कसं आहे, नाशिवंत आहे, आणि तो तेवढा खरा आहे. आणि म्हणून सांगितले की त्याचा त्या आत्माचं सारखं काय स्मरण ठेवायचं. मग आता दिसत तर नाही आपल्याला, सारखं इथे लक्ष पण राहत नाही, मग काय करायचं, मग अवतार आहेत ना, राम कृष्ण विठ्ठल, देवी, काय काय सगळं आहे, त्या सगळ्यांचं स्मरण सारखं ठेवायचं. आणि काय म्हणत राहायचं, अरे त्यांच्यामुळे आत्ता मी उठले, रामाने मला उठवलं, रामाने एवढं माझं काम करून घेतलं, रामाने मला इथून एवढं तिकडे नेऊन आणलं, जायचं आपण. पण म्हणायचं काय, तो करतो खरंच. किती वेळा सकाळी किती वेळा जर बरं नसलं ना, अगदी उठवत नसतं, तर केवळ तसं सगळं होणार. पण हळूहळू त्याचं स्मरणात करायला लागलं ना, सगळं होऊन जातं. आणि असं वाटतं, अरे आता काही होत नव्हतं, एवढं सगळं कसं काय झालं, 2 तास आपण सगळं कसं काय केलं. मग तेव्हा लक्षात येतं की अरे तो करून घेतोय हे सगळं. असं झालं की काय होतं, त्याची हळूहळू श्रद्धा वाढते आणि देहाकडची काय ही सगळी वृत्ती कमी व्हायला लागते. योगी अरविंदांचे उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी तर पूर्ण काय आत्म्याला जो जाणतो त्याची अवस्था कशी होते, तर त्यांना एक दिवस ते पडले. पडल्यावर त्यांचं हाड मोडलं. हाड मोडल्यावर ऑपरेशन करायचं होतं. त्यांनी सांगितलं, मी ध्यानात जातो, भूल दिल्याशिवाय तुम्ही करा. 6 तास चाललेले, भूल दिल्याशिवाय सगळं ते बघतात, पण ते ध्यानात आहे.
त्यांना काही कळलं नाही देवाला काय होतंय ना काय नाही. हं? म्हणजे काय, हा विवेक त्यांनी काय होता कमवला होता. म्हणून अशा प्रकारे काय आहे, स्थूल देहाचं हळूहळू काय होतं, असं महत्व कमी झालं की ती शांती होते. आता आपण बघूया, हा सूक्ष्म देह आहे आतमध्ये, त्याच्यामध्ये मन आहे. हं? आता हे जास्त त्याच्यावरच आपलं चाललंय. कोणी आपल्याला काय अपमान करतं, कोणी मान करतं. हं? मग तेव्हा काय सुख होतं, अपमान केला की दुःख होतं. पण त्यावेळेस कसा विवेक करायचा ते आपल्याला शास्त्र सांगतं. की आता अपमान केला, अपमान कोणी काही बोललं काही, काय होतं, फणफण फणफण होतंय. आता अशा प्रकारे या जगामध्ये क्रिया सारख्या होत राहतात. कोणी काय बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय, असं होतच राहणार. पण आपली प्रतिक्रिया आहे ना, ती कशी झाली पाहिजे. तर त्यावेळेस राग येतो. आपण म्हणतो आता याला दाखवतोच बरोबर, याला बरोबर त्याचं हे करतो. असं न होता त्यावेळेस विचार काय करायचा की आता तो आता काहीतरी बोलला, काहीतरी कारणाने कोणाशी वाद होतो असं, त्यावेळेस की काहीतरी माझं प्रारब्ध, की त्याचं आणि माझं प्रारब्ध, मागच्या जन्माचं केव्हाच तरी ते त्यांनी आत्ता काय केलं अशा पद्धतीने वसूल झालं. असं करून काय आहे, शांत राहायला शिकायचं. कारण बोलून हे करून काय त्याचे काहीच होत नसतं. जे वागणारे तसेच वागतात, ते तसेच बोलतात. हा, पण आपण उगाच काय इतक्या सगळ्या प्रतिक्रिया करून काय अशांत होतो आणि ते आतमध्ये घेऊन बसतो. पण त्याच्यासाठी शास्त्र सांगतं की असा विचार करायला शिकायचं की का असं झालं, त्याच्या माध्यमातून काय झालेलं आहे, माझं प्रारब्ध असं होतं, त्याच्यात माझं काहीतरी देणं होतं, त्यामुळे काय आहे अशा पद्धतीने झालं. पण दुसरा आणि विचार असा आहे की म्हणजे एक तर प्रारब्धाचा सिद्धांत सारखा लक्षात ठेवायचा, आणि दुसरी अशी गोष्ट आहे की जर काही कारण असताना कोणाला असं सवय असते ना, उगाच त्याला काय त्याला हिंडवायचं, उगाच त्याचं मोठेपण बघवत नसतं की उगाच त्याला काहीतरी, अशी समाजामध्ये लोक असतात. मग त्यावेळेस काय म्हणतं शास्त्र की त्याला सुनवायचं. काय, पण कसं, आपण आतून शांत राहू, बरोबर, म्हणजे आपली चूक नाहीये ना, आपलं काही चूक नाहीये. जर खरंच काहीतरी चूक असेल आणि कोणी बोललंय तर म्हणत आपलं प्रारब्ध घेत, पण चूक नाहीये, तेव्हा काय त्याला शांत शब्दात वठणीवर आणायचं. असं नाही म्हटलेलं की सगळं तुम्ही परमार्थ करता, तुम्ही हो काहीतरी आवडलं सगळं ऐकू, असं नाही म्हटलेलं काय शास्त्राने. आणि म्हणून यालाच म्हणतात विवेक. आणि अशा प्रकारे काय म्हटलेलं आहे की ह्या जगामध्ये हे तुम्हाला सारखं अनुभवायला येणार. या देहाने जगामध्ये आपण सतत फिरणार. आता जग म्हणजे काय, जग म्हणजे माझं जग. आता एवढं मोठं, त्या जगाशी आपला काही एवढा संबंध नसतो. तिथे काय झालं, जग म्हणजे माझ्या जवळचं जग, माझं घर, माझे नातेवाईक, माझा हे समाज, एवढ्या ह्याच्यातून काय आपल्याला काही ना काही चांगलं वाईट होतच असतं. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की जगाचा हा स्वभावच आहे. कधीच असं नाही होणार की तुझं सगळं सुरळीत चाललंय, सगळं सुखाने चाललंय, असं होणारच नाही. जगाचं स्वरूपच नाही. सुख दुःख हेच जगाचं स्वरूप आहे. थोडा काळ सुख आहे, थोडा दुःख, दुःख पण राहत नाही आणि सुख पण राहत नाही, सारखं परिवर्तनशील आहे. असं लक्षात घेऊन काय करायचंय, ह्या जगामध्ये राहायला शिकायचंय आणि विचारपूर्वक, की त्याच्यामुळे आपला आनंद काय होतो, टिकून राहतो. हे सगळं कशासाठी, आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी. आणि म्हणून म्हटलेले की अशा प्रकारे हे जग कोट्यावधी वर्षापूर्वी होतं का, नव्हतं. आता दिसतंय, पुढे पण नसणार, असं ह्या जगाचं स्वरूप आहे. आता म्हणून त्याला काय म्हटलं, मिथ्या. आता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे की कोटी वर्षापूर्वी काय आहे, ही जी सगळी आपल्याला सांगू सजीव काहीच नव्हती, पृथ्वी पण नव्हती, पण आज आहे ना ते.
असं काय आहे, असं हे सगळं परिवर्तनशील आहे. म्हणून हे किती काळ राहील हे माहीत नाही. आणि म्हणून ह्या जगाच्या मध्ये काय आहे, सत्यत्वाने त्याच्यामध्ये काय करायचं, रमायचं नाही. राहायचंय, छान आनंद घ्यायचा, पण ते सगळं काय आहे त्याच्यामुळे आपण दुःखी, उदास, कष्टी व्हायचं नाही. म्हणून इथे सांगते, एक उदाहरण सांगते की गोंदवलेकर महाराज म्हणजे कसं व्यवहारामध्ये या जगात कसं राहायचं. तर गोंदवलेकर महाराज माहिती आहे सगळ्यांना, त्यांच्या नावावर जमीन होती, ती त्यांच्या भावाने काय केली, हडपली. गोंदवलेकर महाराज आता असं नाही म्हणाले, मी तर आता काय साधू आहे, मला काय करायचंय, मला या सगळ्याचं काहीच नाही, व्यवहारात कसं राहायचं ते सांग. त्यांनी कोर्टात गेले ते भावाच्या विरुद्ध. काय कोर्ट सुरू झालं त्या दिवशी, सगळी चर्चा झाली, दुपारची वेळ झाली, कोर्टाची विश्रांती होती, तेव्हा झाडाखाली जाऊन ते भाकरी खायला बसले. भाऊ त्यांचा तिथून जात होता पुष्पामध्ये, पण माझ्याबद्दल काय कोर्टात गेला, त्याचे हात नाही त्याला, अरे इकडे इकडे भाकरी खायला ये. तो काय बघेल म्हणे, अरे आपलं जे भांडण आहे ना ते कोर्ट निर्णय देणार आहे त्याला, पण आपल्या दोघांना बसून भाकरी खायला काय हरकत आहे. म्हणजे काय, अशा प्रकारे जे जे काय सिद्धांत असतात ठेवून करायचे, पण त्याचं काय, त्याचं आपल्या संबंधांवर नाही हे करून आणायचं. किती आपल्याला मोठी शिकवण आपल्या संत देतात की जगामध्ये अशा पद्धतीने काय आहे, कसं राहायचं, हे आदर्श संत आपल्याला दाखवतात. म्हणजे हाच विचार करून जगामध्ये आपण कसं वागायचं हे आपल्याला लक्षात येतं. आता दुसरा विचार आहे की सीतेला पळवली रावण. आता रावण म्हणजे शास्त्रात बघायला गेलं तर रावण ब्रह्मरूप, सीता ब्रह्मरूप, राम ब्रह्मरूप. मग कशाला आणायचं, तिकडे राहिली सीता काय तर इकडे राहिली, काय फरक पडतोय. तसं नाही करायचं, गोंधळ नाही करायचा. काय म्हणून व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, व्यवहारामध्ये व्यवहारासारखंच राहायचं या जगामध्ये. त्याच्यासाठी रामाने युद्ध करून आणले तिला, की नाही. म्हणून असं लोकांना काय वाटतं की अरे ते सगळं सोडायचं काय, वैराग्य सोडायचं काय, नातेवाईक सोडायचं, असं सोडायचं काहीच नाहीये. या जगातच राहायचंय, या देहानेच राहायचंय. फक्त काय आहे की हे जे सगळे सुख दुःख येतात ना, त्याने जो सगळा ढवळून जातो ना मनुष्य, ते ढवळायचं नाही. त्यावेळेस लक्षात काय येते की मी कोण आहे खरा, आणि हे सगळं या देहाच्या अंगाने, जगाच्या अंगाने हे सगळं चाललेलं आहे. म्हणून वेगळ्या विपरीत जे आपण समजुती करून घेतल्या त्याच्यातून फक्त बाहेर पडायचं, की जे जे सुख दुःख येईल तरी पण काय आहे त्याच्यात शांतीने राहता येतं. म्हणून आता इथे असं म्हटलं की असं हे सगळं माहीत आहे, हे मनामध्ये समजत. सगळी माया आहे आणि मायेमध्ये काय आहे त्याचे परिणाम आपल्यावर होतायचे नाही, असा विचार करून करून काय शहाणपण म्हणतो, तसं शहाणपण आपल्यामध्ये काय आहे आणून मांडून घ्यायचं. आणि म्हणून म्हटलेलं की व्यवहारासारखं या देहानेच करायचं का, नाहीतर काय किती जण काय करतात. एकदा एक जण गेला स्टेशनवर, बुकिंग करायचं होतं, त्याने विचारलं नाव सांगा. तो ज्ञानेश्वरी ताब्यात म्हणा, आम्हाची नाव नाही गाव नाही, आम्हाला येणं नाही जाणं नाही, असं म्हणून चालेल का तिथे व्यवहाराने तिथे. मग ते म्हणाले कुठल्या गावात जायचं, आम्हाची गाव नाही. कधी जर रिझर्वेशन हवंय तर काय म्हणतो की काही नव्हे मी कोणाच्या गावाचा ठाईचा ठाई ठायावर आहे, असं म्हणून नाही चालणार. किती जण काय करतात मी असं नाही म्हणायचं. माधुरीनं इकडे गेली होती, माधुरीला ना यांनी असं म्हटलं, माधुरीला ना असं वाटलं, म्हणजे मी नाही म्हणायचं, नाव जे असतं ना त्या नावाने असं मूर्खपणा नाही करायचा. लोक काय चर्चेचा विषय करतात, उगाच मारतात. म्हणून मी आहे असं
बघताना मी म्हणायचं, मी करून मागायचे, पण मनातून हे सगळं लक्षात ठेवायचं की मी खरा कोण आहे. म्हणून आता तिसऱ्या तापाची आपण बघणार आहोत. आधी दैविक तापाची शांती आपण बघणार आहोत की मुक्त झालं की काय होतं, त्या तापाची शांती होते. मग आता किती सगळ्या वासना असतात आणि म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संख्ये, वासनामुळे जन्म घ्यावा लागतो. आता ज्यावेळेस वासना काय पूर्ण होत नाही, मग काय सुख दुःख सुख दुःख याच्या तडाख्यात सगळं चाललेलं आहे. किती आणि असे वासने किती पूर्ण केल्यानंतर त्या पूर्ण होतच नाही. आपल्याला सारखं अजून वाटतं हे आता किती वेळा श्रीखंड खाल्लं आपण आता आयुष्यामध्ये आतापर्यंत, पण असं म्हणतो की नको आता नको. किती वेळ मी म्हणते इतका आधार असतो, काय शुगर असते, किती काय खोकला तरी पण काय श्रीखंड खाऊन टाकतो वासना. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या कधीच पूर्ण होत नाही. आणि म्हणून काय आहे, जन्म मरण कधीच संपत नाही. म्हणून म्हणजे हा काय बांधला गेलाय कशाने, आपल्या वासनाने. मग त्यांनी काय करायचंय, मोकळं व्हायचंय. मुक्त म्हणजे काय, मोकळं व्हायचंय. या वासनेमधून मोकळं व्हायचं आहे. तसं आता आपण बघतो ना की खरंच बांधला गेलाय का आपण, बंधन सत्य आहे का. खरं असतं तर ते सुटलंच नसतं ना. सुटतं म्हणजे मोकळा होतो, मुक्त होतो. म्हणजे हे सगळं काय आहे, मी माझ्या मनाने बांधून घेतलंय की मी जे आहे माझं असं आहे, माझं तसं आहे, मला हे हवं, मला ते आवडत नाही, हे सगळं मीच बांधून घेतलं. आणि त्याच्यातून काय करायचं, मी मोकळं व्हायचं आहे. जसे एक उदाहरण सांगते की उपनिषदाचं उदाहरण आहे की एकदा काय झालं, 100 गाढवांचा कळप घेऊन तरुण मुलं सगळे, म्हणजे एक अशी त्यांची टोळी होती. ते लोक या गावाहून पुढच्या गावात जायचे. संध्याकाळ झाली की तिथे काय करायचे, गाढवांना बांधून ठेवायचे. सकाळ झाली की परत पुढच्या गावात जायचे. एके दिवशी काय झालं की संध्याकाळी सगळे आले या मुक्कामाला तिथे, आणि गाढवांना बांधायचं तर बघायला गेलं तर अरे खुंटा होते पण दोऱ्यात राहून गेल्या आधीच्या गावाला. एवढं जाणार कुठे, तोपर्यंत ही आता ही सगळी उधळणार, काय करायचं. त्यांच्यामध्ये दोन वयस्कर होते, वृद्ध माणसं म्हणून काय विचार असतो त्यांच्याकडे अनुभवानी. त्यांनी सांगितलं अरे की काय तुमची कोणाबरोबर आहे गाठ, गाठ बोलून चालली त्या गाढवाची गाठ आहे तुमची ना. तुम्ही काय करा, खुंट तिथे ठोका आणि रोज जशी दोरी बांधताना तसे हात फिरवा. त्यांनी तसंच केलं आणि खरंच ती गाढवं सकाळपर्यंत तशी उभी राहिली विदाऊट दोरी, कारण त्यांना सवय झाली होती. तसं माणसाचं आहे की बांधला गेलाय तो आपल्याच मनाने. खरा तो काय त्यांनी विचार केला तर तो लगेच मोकळा होऊ शकतो. म्हणून हे कल्पित बंधन आहे हे जर कळलं, त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ ह्या मंडळींचा त्यांच्या सान्निध्यात बसायचं. म्हणजे त्यांच्या ग्रंथाच्या सान्निध्यात बसलं की हे सगळं कळायला लागतं. आणि करता करता समर्थांनी काय बऱ्याच गोष्ट अक्षरात सांगितलेले की हस्ती पूर्ण तंतू बांधलेला हत्ती आहे, हत्तीच्या पायांना कोळ्याच्या धाग्याने बांधलेलं आहे. आणि तो म्हणतोय मी बांधला गेलाय कसा पुढे जाऊ. आता तो हत्ती केवढा, तो कोळ्याचा धागा केवढा, त्याने मनात नुसतं आणलं पाय असा केला तरी तो लगेच तुटेल. हा तसं माणसाचं आहे, हे कल्पित बंधन आहे. पण तो काय त्याने मनाने घट्ट बांधून घेतलंय, माझं माझं मी. त्याने कळलं हे संतांच्या याच्यात विवेक केला की अरे हे सगळं कल्पित आहे, हे माझं काहीच नाहीये. कुठे काय येतं आपल्या बरोबर आहे. हा म्हणून काय आहे याच्यातून अशा प्रकारे त्या वासनातून सुटला विचाराने. तर काय होणार आहे, या अतिदैविक या तापातून त्याची सुटका होईल. कारण वासना संपल्या ना, विचाराने ह्या सगळ्या दिसणाऱ्या जगाच्या वासना आहेत.
हे हवंय ते हवंय आणि देह पण खरं वाटतंय, माझ्या देहाला हे हवंय, अशा वासना तयार झाल्या. देह पण खरा नाही, दिसणारं जग पण खरं नाही, हे कळलं तर काय होतात, मिळालं आनंद, नाही मिळालं आनंद, अशी वृत्ती राहण्याची झाली तर वासनाच काय होतील, हळूहळू निर्मूल होत जातात. आणि म्हणून म्हटलेले पांडुरंगाला काय करायची, रोज रोज मागणी करतात, पंढरपूरला जाऊन लायांचा का नैवेद्य का दाखवतात, जशा लाया या काय झाल्या, फुलल्या आहे. आता त्या जमीन पेरल्या तर काही उगून निघणार नाही, तशा माझ्या वासना सगळ्या कशा होते, सगळ्या निर्मूल होते. याच्यासाठी रोज काय करायचे, प्रार्थना करायची आणि एका बाजूला काय करायचे, संतांच्या संगतीत हे सांगून घ्यायचं आणि ते अंगात वाढवत वाढवत काय करायचं आहे, वाटचाल करत गेलं की ही जी शांती म्हटली ती शांती अनुभवाला येते. तिन्ही तापाची शांती होती, कारण मी देव नाही, जग सत्य नाही आणि त्यामुळे वासना त्याच्यातल्याच आहेत. मग त्या वासना गेल्या की आधी दैविक काहीच राहत नाही, भोगायला वासना नाही, जन्म नाही आणि त्यामुळे आधी दैविक ताप पण नाही. अशा प्रकारे काय होतं, तिन्ही तापांची शांती आपल्याला करता येते. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हटले विवेक, असा विवेक, सतत विचार, सन्निधती असावा विचार, असा सतत जवळ विचार असेल तर विचाराच्या सहाय्याने एवढ्या उंचीला प्रत्येक माणसाला जाता येतं. असं आपल्याला काय आहे, या उपनिषदाच्या मंत्राच्या शांती मंत्रातून आपल्याला हे सूचित केलं जातं. आज आपण ते थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.